नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटका गळा बनविण्याची परफेक्ट पद्धत। मार्किंग आणि कटिंग जर मटका गळ्याचं परफेक्ट आलं तरच मटका गळ्याचा आकार व्यवस्थित येतो। तर आता टोटल उंची आहे ब्लाऊजची 15 इंच, शिलाईनंतर 14 इंच होईल। 5.5 इंच शोल्डर आणि 6.5 इंच आर्महोल घेतलेला आहे। गळा मी इथे घेणार आहे सव्वा 2 इंच। गळा खोली घ्यायची आहे 11 इंच। आता वरच्या बाजूने जे मार्किंग केलेलं आहे 2.25 इंचाचं, खालच्या बाजूने सुद्धा तेच करून घ्यायचं आहे आणि अगोदर चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण मटका गळ्याच्या आकाराचं मार्किंग पाहणार आहोत। तर जर व्यवस्थित मेजरमेंट घेऊन तुम्ही मटका गळ्याचा आकार दिला तर आकार परफेक्ट येतो आणि ज्या जुन्या लेडीज असतील त्यांना आकार देताना मेजरमेंटची गरज पडत नाही, पण ही नवीन मैत्रिणींसाठी आहे। शोल्डरच्या बाजूकडून खाली 3 इंच मार्किंग करायचं आहे आणि जो बॉक्स आहे त्याच्या आतल्या बाजूने अर्धा इंच। पुन्हा गळ्याचा खालचा जो भाग आहे त्याकडून 3 इंच वरती आणि जो बॉक्सचा बाहेरचा भाग आहे तिथे 1 किंवा 1.25 पर्यंत घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। आता पहा, नॉर्मल हात जरी फिरवला तर आकार बरोबर त्या पॉईंटवरती घेऊन जर दिला तर आकार व्यवस्थित येतो। हवं तर तुम्ही अजून थोडंसं कोरून घेऊ शकता, पण हे पॉईंट देऊन जर तुम्ही कटिंग केलं तर अगदी परफेक्ट आणि सरळ जसा मटक्याचा आकार आहे तसंच कटिंग होतं। तर इथे मटका गळ्याचा आकार कट करून मार्किंग करून झालेला आहे। आता शिलाई करताना तुम्हाला जर इथे कॅनव्हास करायचं असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास लावू शकता, पण मला इथे कॅनव्हास नव्हता लावायचा, ब्लाऊजचंच इन आऊट करणार होते। तर आता मी इथे घेतलेलं आहे ब्लाऊजचं कापड आणि ते सुईच्या बाजूने ठेवलं, म्हणजे ब्लाऊजची जी सुईची बाजू आहे त्या बाजूने ठेवलेलं आहे आणि त्यावरती अस्तरचं कापड या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे। व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि हवं तर तुम्ही इथे पिन लावून घेऊ शकता। आता मी सुद्धा या कपड्याला पिन लावून घेणार आहे। आता कपड्याला पिन लावून घेतल्यानंतर करत आहे शिलाईला सुरुवात। तर पहा, शिलाई करताना 1/4 इंचापेक्षा कमी मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि शिलाई एकसारखी येईल याची काळजी घ्यायची आहे। तर तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये दिसतही असेल, अगदी मार्जिन व्यवस्थित घ्यायचं आहे। कॅनव्हास लावला तर शिलाई करताना सोपं पडतं, पण कस्टमरला कॅनव्हासचा खर्च आणि ब्लाऊजचा जास्त खर्च म्हटलं की कस्टमर जरा पैसे द्यायला कमी करतं। जशी शिलाई तसा ब्लाऊज आपल्याला शिवून देता आला पाहिजे। आता हे मी कॅनव्हास न वापरता केलेलं आहे, त्यामुळे इथे कस्टमरचे फार फार तर 30-40 रुपये वाचतात। पण कॅनव्हासने जसा आकार गळ्याला परफेक्ट दिसतो तसा आकार या पद्धतीने दिसत नाही म्हणण्यापेक्षा सरळ राहत नाही, कॅनव्हासने अगदी परफेक्ट आहे असा गळा दिसतो। तर तुम्ही इथे कॅनव्हासही वापरू शकता। आता ह्या पिन मी काढून घेतल्यात, गळ्याचा आकार कट केला आणि आता साईडला छोटे छोटे कटही देत आहे। छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे अस्तर पलटायला देताना अगदी व्यवस्थित आतलं कापड अस्तरचं किंवा जे वरचं मेन ब्लाऊजचं कापड आहे ते गोळा होणार नाही याची काळजी घेऊनच मग ही टीप देऊन घ्यायची आहे। आता साईडला जे ओपन होतं त्या कपड्याला सुद्धा या पद्धतीने अगदी फिनिशिंगसह पूर्ण साईडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर पहा, एक्स्ट्राचं कापडही मी कट करून घेतलेलं आहे। शिलाई मारताना अगदी फिनिशिंगसह मारायचे आहे, कुठेही कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर इथे टक्सचं मार्किंग करायचं आहे। टक्सचं मार्किंग करताना शिलाई मार्जिन सोडून जो मधला पार्ट आहे ते मार्क करून घ्यायचं आणि टक्सची उंची तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार कमी जास्त ठरू शकते। इथे मी 4 इंच उंची घेतलेली आहे टक्सची। जर गळ्याची उंची कमी असेल तर टक्स तुम्ही 4.5 ते 5 इंचापर्यंत सुद्धा घेऊ शकता, परंतु जर गळा खोली जास्त असेल तर अशा वेळेस गळ्याच्या खोलीपेक्षा 1 इंच टक्सची उंची कमी ठेवायची आहे आणि मग टक्स टाकून घ्यायचे आहेत। आता इथे दोन्ही टक्स मी टाकून घेतलेले आहे। त्यानंतर इथे कमरपट्टी जोडणार आहोत। तर कमरपट्टी जोडण्यासाठी 1.25 इंच रुंद पट्टी आणि गळ्याची कमरेची लांबी आहे तेवढी लांब पट्टी घेतलेली आहे। एका बाजूने अर्धा इंच ही पट्टी फोल्ड करून त्यावरती शिलाई मारलेली आहे। त्यानंतर ब्लाऊजचा जो कमरेचा भाग आहे त्यावरती ही पट्टी ठेवून 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे। आता वरच्या बाजूने एक दाबटीप देऊन घेतली की ही जी पट्टी आहे ती आतल्या बाजूने पलटून घ्यायची आहे आणि त्यावरती 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर ही पट्टीला हात शिलाई केली की ती 5 नंबरची शिलाई काढून घ्यायची आहे। तर या पद्धतीने अगदी सिंपल विदाऊट कॅनव्हास सुद्धा तुम्ही मटका गळ्याचा आकार देऊ शकता आणि शिवाय आकार सुद्धा किती परफेक्ट आलाय तुम्हाला इथे दिसतच असेल। तर आता मटका गळा म्हटलं की त्याला नॉड आणि लटकन आलेच, तर मी इथं सिंपल लटकन बनवणार आहेत। 4 इंच रुंद आणि 4 इंच लांब अशी 2 तुकडे घेतलेले आहेत।
त्यानंतर ही जी नॉड आहे ती नॉड मी स्वतः बनवलेली आहे. रेडीमेड नॉडपेक्षा आपण बनवलेली नॉड अगदी दणकट असते आणि शिवाय ती गाठसुद्धा बांधल्यानंतर सारखी सुटत नाही. त्यामुळे तुम्हाला जर नॉड बनवण्याचा व्हिडिओ पाहायचा असेल, ती नॉड कशी बनवली जाते परफेक्ट, तर त्याचं व्हिडिओ मी 2-3 दिवसापूर्वी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि शिवाय लिंकसुद्धा मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, म्हणजे तो तुम्ही पहा आणि नॉड बनवून घेऊ शकता. तर मी नॉडही बनवलेली आहे आणि आता ही नॉड आपण ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. तर नॉड लावताना शोल्डरच्या बाजूकडून 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मग नॉड लावायची आहे. शोल्डरमध्ये अर्धा इंच जॉईंटला जातं आणि बरोबर 2.5 इंचावरती ही नॉड जोडली जाते. जर शोल्डर जोडून झाला असेल तर 2.5 इंच घ्यायचं आणि न जोडता तुम्ही इथे 3 इंच घ्यायचं आहे. तर या पद्धतीने अगदी सुंदर असा मटका गळा बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझी मटका गळा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथे पाहू शकता अगदी परफेक्ट असा मटका गळ्याचा आकार, शिवाय विदाऊट कॅनव्हास आलेला आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.